नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिलेली होती आणि काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट कंडिशन पाहिली होती की जर डिफरंट साइन असतील तर आपण काय यूज करायचं आहे, ॲडिशन. तर जो 10th स्टँडर्ड आहे त्याच्यामधला फर्स्ट पेपर आहे. त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 1 इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याच्यामधलं आपण आज पाहणार आहोत की प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. तर त्याच्यामधले काही एक्झाम्पल आता फर्स्ट आपण पाहूयात की प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे की आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती कंप्लीट करायची आहे. तर सेम जसे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत तसेच आहेत. आपण सॉल्व्ह करूयात. 5x + 3y = 9 आणि नेक्स्ट आहे 2x - 3y = 12. तर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपण जे पाठीमागचे एक्झाम्पल पाहिलेले होते त्याप्रमाणे पहा. जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर त्या सोल्युशन मध्ये फर्स्ट आपण काय करायचं आहे, जे इक्वेशन आहेत यांना नंबर द्यायचे. 5x + 3y = 9 इक्वेशन 1. त्याच्यानंतर 2x - 3y = 12 हे झालं इक्वेशन 2. आता पुढे काय चेक करायचं आहे की हे जे x आहेत याचे कोइफिशियंट यांचे साइन चेक करायचे. आता इथं 5 आणि 1 आहेत, सेम साइन आहेत. इथे y चे कोइफिशियंट चेक केले तर +3 आणि -3. साइन पण डिफरंट आहेत आणि कोइफिशियंट पण सेम आहेत. पहा, साइन डिफरंट आहेत. म्हणजे एकाला प्लस साइन आहे, एकाला मायनस साइन आहे. +3 आणि -3. आणि याच्यानंतर आपण काय करतो की कोइफिशियंट आहेत ते पण आपण चेक करतो की कोइफिशियंट सेम आहेत का. नसतील तर कोइफिशियंट सेम करायचे. ते कसं करायचं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर कोइफिशियंट सेम नाही आहेत ऑलरेडी. तर आता इथे काय करायचंय, डिफरंट साइन आणि कोइफिशियंट पण सेम आहेत. म्हणजे आपण इथे काय करणार आहे, ऍडिशन करायचे आहे. म्हणजे इक्वेशन फर्स्ट सेकंड ऍड करायचे. राईट डाऊन हिअर. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आता पहा, फर्स्ट आणि सेकंड आपण ऍडिशन करूयात. 5x + 3y = 9. त्याच्यानंतर 2x - 3y = 12. हे दोन्ही आपण ऍड करणार आहेत. आता इथे काय होईल, +5 + 2 म्हणजे 7x येतील. याच्यानंतर पहा, हे +3y आणि -3y कॅन्सल होतील आणि नेक्स्ट पुढे या दोघांची ऍडिशन येईल आणि 12 + 9 केले तर किती येतील, 21. आता हे झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, हे 7 आपल्याला या बाजूला घ्यायचे आहेत आणि 7 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x = 21 / 7 आणि x = किती मिळेल, 3. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. आता पुढे काय करायचं आहे, आपण इलिमिनेटिंग मेथड वापरून काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल इलिमिनेट केलेला आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो, इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकतो. दोन्हीमध्ये केले तरी आपल्याला सेमच आन्सर मिळणार आहे. पुढे घेऊयात आपण. पुट x = 3 इन इक्वेशन आपण सेकंड मध्ये करूयात. ओके. आता इथे फक्त काय करायचंय, सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12. याच्यामध्ये काय करायचं, जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय करायचं आहे, तर x = 3 पुट करायचं. म्हणजे इक्वेशन कसं होईल, 2 × 3 - 3y = 12. आता हे फक्त काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. इथं किती होईल, 6 - 3y = 12.
पुढे काय येईल, आता फर्स्ट आपण काय करूयात की हे 6 इकडे घेऊयात. आता 6 ला इकडे प्लसचं साइन आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे -3y इज इक्वल टू 12 ॲज इट इज, आणि हे इकडे घ्यायचे म्हणजे किती होतील -6. -3y इज इक्वल टू 12 - 6 केले तर आन्सर किती येणार आहे, तर इथे आन्सर येईल 6. आणि आता इथे परत काय नकोयत, -3 नकोयत. मग -3 इकडे गेल्यानंतर काय होतील, डिवाइड होतील. मग y इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय -3 आणि y इज इक्वल टू -2. आणि हे झालं आपलं इक्वेशनचं सोल्युशन. इथे तुम्ही राईट डाऊन करू शकतात. सोल्युशन x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे इथे पहा 3, आणि y इज इक्वल टू -2. तर हे झालेलं आहे आपलं सोल्युशन. हे आहे आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल. आता पुढे सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामधले आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. एक्झाम्पल आहे आपलं क्वेश्चन नंबर 2. याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आणि पुढे आहे सेकंड इक्वेशन a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता फर्स्ट सोल्युशन मध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला या इक्वेशनला नंबर द्यायचे आहेत. सोल्युशन मध्ये आपण फर्स्ट काय करणार आहे, इक्वेशनला नंबर द्यायचे आहेत. सोल्युशन काय होईल, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे आहे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. पुढे a प्लस 5b इज इक्वल टू 22, आणि हे आहे इक्वेशन सेकंड. आता फर्स्ट काय चेक करायचं आहे, कोइफिशियंट सेम आहेत का, साइन सेम आहेत का. आता इथे पाहिलं तर 3 आणि 1 आहे, इथे दोन्हीचे साइन सेम आहेत. इकडे बघितलं तर दोन्हीचे साइन सेम आहेत. आता जर दोन्हीकडे सेम साइन असतील तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. सेम साइन असतील तर सबस्ट्रॅक्शन. आता हे सबस्ट्रॅक्शनचं पहिलंच एक्झाम्पल असेल. याच्या अगोदरचे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत ते सगळे ऍडिशनचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता परत काही चेक करायचं याच्यामध्ये की याचे कोइफिशियंट आहेत तर ते सेम आहेत का. तर कोइफिशियंट ऑलरेडी सेम आहेत. तुम्ही बघू शकता की या दोघांचे कोइफिशियंट सेम नाहीत, पण इथे दोघांचे कोइफिशियंट सेम आहेत. इथे पण 5 आहे आणि इकडे पण 5 आहे, म्हणजे कोइफिशियंट सेम आहेत. तर कोइफिशियंट सेम करायची गरज नाहीये. आता इथे फक्त आपण सबस्ट्रॅक्शन करूयात. मग पुढे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन 1, म्हणजे इक्वेशन 1 मधून आपण इक्वेशन 2 आहे ते सबट्रॅक्ट करूयात, म्हणजे मायनस करूयात. पुढे काय येईल, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. त्याच्यानंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22, आणि आपल्याला या दोघांचं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आणि सबस्ट्रॅक्शन करताना नेहमी लक्षात ठेवायचं की साइन चेंज करायचे. आता साइन कुठे चेंज करायचे, तर हे जे सेकंड इक्वेशन आहे हे आपण जे सबस्ट्रॅक्ट करतोय ना, तर त्याचे साइन चेंज करायचे. तर इथे a घेतलाय, a चा कोइफिशियंट काही नाहीये म्हणजे 1 आहे, त्याचं साइन प्लस आहे तर ते मायनस करायचं. इथे पण 5 चं साइन प्लस आहे ते मायनस करायचं. इथे 22 चं साइन प्लस आहे ते मायनस करायचं. आता हे जे आपण साइन चेंज केलेले आहेत की नाही, तर हे आपण कन्सिडर करणार, हे साइन कन्सिडर करायचे.
मायनसचे जे आपण चेंज केलेले आहेत ते. मग आता पहा सबट्रॅक्शन काय होईल. आता इथे 3a आणि इथं -a, मग काय होईल, 3a मधून 1a गेले तर आन्सर येईल आपलं 2a. आन्सर किती येणार आहे, 2a. इथे येईल 2a. आता पुढे जर आपण पाहिलं +5b आणि -5b, मग हे कॅन्सल होतील. +5b -5b इज इक्वल टू, आता याच्यामध्ये 26 आणि इथं +22 होते ते आपले मायनस झाले, म्हणजे जे नवीन साइन आहे ते कन्सिडर करायचं आहे. 26 - 22 आणि आन्सर किती येणार आहे आपलं 4. आता हे झालं इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता आपल्याला इथे काय करायचंय, a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 2 नकोय तर आपल्याला ते इकडे घ्यायचे आणि 2 आणि a मध्ये साइन कशाचं आहे, मल्टिप्लिकेशन, तर इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड. म्हणजे काय येईल, a इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 आणि a इज इक्वल टू काय मिळेल, 2. आता आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि या व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट सेकंड कशामध्येही आपण पुट करून आपण सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर पुढे पाहूयात. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये करूयात आपण. a च्या जागी सेकंड इक्वेशन फर्स्ट राईट डाऊन, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, तर 2, म्हणजे इथे येतील 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आता पहिले आपण हे 2 इकडे घेऊयात, म्हणजे काय होतील, हे लिहायचे नाहीत, हे रिमेनिंग पार्ट ॲज इट इज लिहायचा. 5b इज इक्वल टू 22 आणि हे 2 इकडे गेल्यानंतर 2 च्या अगोदर साइन कशाचा आहे, प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस. 5b इज इक्वल टू 22 मधून 2 गेले तर आन्सर येतं 20. आणि पुढे पहा, आता परत हे आपल्याला कशासारखं दिसतंय, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर कोणाला जर हे समजत नसेल की हे इक्वेशन कसं सॉल्व्ह केलेलं आहे, लेफ्ट हँड साईडला प्लस होतं, इकडे घेतल्यानंतर मायनस कसं झालं, इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडे डिवाइड, तर प्रिव्हियस काही व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असतील वन व्हेरिएबलचे, तर त्याच्यामध्ये ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळ्या केस आहेत, त्याच्यावरती आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत की ते कसे सॉल्व्ह करायचे. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की हे आपण कसं सॉल्व्ह केलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येत नसेल तर मग हे कॅल्क्युलेशन काहीही समजणार नाहीत. पुढे आपल्याला इथे फक्त b हवंय, हे 5 नको, 5 इकडे घ्यायचं आहे. तर 5 आणि b मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, राईट हँड साईडला आल्यानंतर ते डिवाइड होईल, म्हणजे b इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5 आणि b इज इक्वल टू आपल्याला 4 मिळेल. आणि हे झालं आपलं सोल्युशन. ओके, सोल्युशन a इज इक्वल टू a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 4. आतापर्यंत सगळे एक्झाम्पल पाहिले, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये व्हेरिएबल काय होते, x आणि y. एक्झाम्पल मध्ये a आणि b आहे, त्याच्यामुळे सोल्युशन लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. जे तुम्हाला व्हेरिएबल दिलेले आहेत तेच राईट डाऊन करायचे आहेत. a इज इक्वल टू 2 व्हॅल्यू मिळाली आपल्याला आणि b इज इक्वल टू काय आहे, तर 4. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल काय आहे पहा. सेकंड एक्झाम्पल आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी जे सोडवलेले आहेत, दोन कंडिशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, याच्यामध्ये फक्त आता थोडंसं वेगळं आहे. वेगळं म्हणजे कोइफिशियंट सेम नसतील तर कसे करायचे पहा. तर सोल्युशन मध्ये फर्स्ट आपण घेऊयात, याला नंबर द्यायचे आहेत x प्लस
7y इज इक्वल टू 10 हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 तर हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट काय चेक करायचं आहे कोइफिशियंट सेम नाही ते साइन चेक करूयात याचे प्लस आहेत याचे प्लस मायनस आहेत तर साइन डिफरंट आहे तर आपण ऍडिशन करू शकतो. ओके साइन डिफरंट आहे तर आपण ऍडिशन करूयात आणि पुढे चेक करूयात की कोइफिशियंट. आता याचे कोइफिशियंट बघितला तर इथे 7 आहे इथे 1 आहे. आता 7 आणि 2 च्या टेबलमध्ये कॉमन नंबर कोणता येईल पहा. 7 च्या टेबलमध्ये 2 येणार नाही किंवा 2 च्या टेबलमध्ये 7 येणार नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल याच्यामधला कॉमन नंबर घेतला तर 14 येईल. 7 च्या टेबलमध्ये पण 14 आहे आणि 2 च्या टेबलमध्ये पण 14 आहे. मग आपण काय करूयात तर हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 1 याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे इथे मल्टिप्लाय केले तर 14 होतील आणि हे जे इक्वेशन 2 आहे याला मल्टिप्लाय करूयात आपण 7 ने म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय जर 7 इकडे केलं तर काय होणार आहे 14 होतील आणि मग हे प्लस 14 आणि मायनस 14 दोन्ही काय होतील तर कॅन्सल होतील. समजतंय लक्षात येते सगळ्यांच्या. काय करायचं आहे आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत तर पहिली कंडिशन आपण काय चेक करतो की साइन डिफरंट आहेत की सेम आहेत. सेम साइन सबट्रॅक्शन करतो डिफरंट साइन असतील तर आपण ऍडिशन करतो. आता इथे आपण ऍडिशन करतोय डिफरंट साइन आहे म्हणून ऍडिशन करतोय पण कोइफिशियंट परत काही नाही ते सेम नाही. मग कोइफिशियंट सेम नाही तर आतापर्यंतचे आपण एक्झाम्पल पाहिले तर 2 नंबर असेल तर 4 असायचा मग आपण 4 ला ऍज इट इज ठेवायचो 2 चा फक्त 4 करायचो किंवा 3 असतील सेमच असतील किंवा 6 असतील तर 6 ऍज इट इज ठेवायचं 3 ला मल्टिप्लाय केलं तर 6 होतात असे आपण काय करायचो एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करायचो. पण आता हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये 2 च्या टेबलमध्ये पण 7 नाहीये किंवा 7 च्या टेबलमध्ये पण 2 नाहीये. मग अशा वेळी काय करायचं इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि 2 ला 7 ने करूयात म्हणजे हे दोन्ही पण जे 7 आहेत याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 14 भेटतील आणि हे 2 आहेत याला 7 ने मल्टिप्लाय केले तर 14 आणि हे प्लस आणि मायनस आहे तर असे दोन्ही पण काय होतील कॅन्सल होतील आणि मग आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. लक्षात येते सगळ्यांच्या. पुढे काय करूयात आपण आता इथे काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात. इक्वेशन काय आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि हे आपलं एक नवीन इक्वेशन मिळालं आहे याला म्हणूयात आपण इक्वेशन थर्ड. आता पुढे मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 7. आता इथे 7 ने मल्टिप्लाय करत काय येईल 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इथे मल्टिप्लाय केलेले 7 ने ते काय येईल 21x मायनस 14x 14x नाही 14y येईल 14y इज इक्वल टू इथे परत कितीने मल्टिप्लाय करायचं आहे तर इथे मल्टिप्लाय करायचं आहे 7 ने तर किती येईल 14 येईल. आता हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे इक्वेशन नंबर 4. आता चेक करा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 याच्यामध्ये काय झालं प्लस आणि मायनसचं साइन झालं डिफरंट साइन झाले आणि कोइफिशियंट पण सेम आले 14 म्हणजे आता इथं आपण काय करू शकतो ऍडिशन करू शकतो म्हणजे इथे दोन्ही पण कॅन्सल होतील. ऍड इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन 4
आता थर्ड आणि फोर्थ आपण ऍडिशन करूयात. पहा काय येईल. थर्ड इक्वेशन 2x प्लस 14y इज इक्वल टू 20. पुढे ऍड करायचे आहेत. 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. आणि यांचे ऍडिशन केल्यानंतर पहा काय येतील इथे. 23x आणि हे प्लस 14y मायनस 14y कॅन्सल होतील आणि इकडे येईल आपलं 69. आणि आता पुढे पहा x इज इक्वल टू 69 डिवायडेड बाय 23 आणि x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 3. 23 3 चा 69. आता पुढे काय करायचं. ही x ची व्हॅल्यू आपण या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये करूयात आपण. तुम्ही थर्ड मध्ये फोर्थ मध्ये कशामध्येही केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. आन्सर चेंज होत नाही. पुढे इथे आता x फर्स्ट इक्वेशन x प्लस 7y इज इक्वल टू 10 आहे. याच्या x च्या जागी काय लिहायचं आहे. 3 प्लस 7y इज इक्वल टू 10. तर 7y इज इक्वल टू आता 10 आपण इकडे घेऊयात. सॉरी 3 10 मायनस 3. तर इथं किती येतील पहा. इथे येतील 7y इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 7. y इज इक्वल टू 1 आणि फायनली वी गॉट आवर आन्सर that is x is equal to 3 and y is equal to 1. तर हे झालं आपलं सोल्युशन. हे एक्झाम्पल नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये फक्त ऍडिशनल स्टेप काय आहे की इथे कोइफिशियंट साइन डिफरंट आहेत. कोइफिशियंट सेम नाही ते आणि हे दोन्ही पण एकमेकांच्या टेबलमध्ये नाही ते, म्हणून आपण एक कॉमन नंबर सिलेक्ट केला जो 7 च्या टेबलमध्ये पण असेल आणि 2 च्या टेबलमध्ये, जेणेकरून हे कोइफिशियंट सेम होतील आणि एक व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल. Next example, question number 3. 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. आता याच्यामध्ये स्टेप 1 फर्स्ट काय करूयात. हे जे इक्वेशन आहेत याला आपण नंबर देऊयात. 2x minus 3y is equal to 9. पुढे हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर 2x प्लस y इज इक्वल टू 13 आणि हे आहे आपलं इक्वेशन सेकंड. आता काय करायचं आहे. नेक्स्ट स्टेप की याचे कोइफिशियंटचे साइन चेक करायचे. इथं सेम आहेत, इथे डिफरंट आहेत. आता इथे डिफरंट आहेत तर आपण ऍडिशन करूयात म्हणजे सोपं जाईल. डिफरंट साइन तर आपण काय करतोय ऍडिशन करूयात. आणि कोइफिशियंट सेम आहेत का. कोइफिशियंट नॉट सेम तर आपण सेम करून घेऊयात. आता कोइफिशियंट सेम कधी होतील पहा. आता इथे 3 आहे तर इकडे मल्टिप्लाय 3 केलं, मल्टिप्लाय बाय 3 केलं तर हे सेम होतील. मग नेक्स्ट पुढे काय येईल. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय सॉरी इक्वेशन 3 नाही इक्वेशन 2 येईल. मल्टिप्लाय both sides of equation second by 3.
दोन्ही साईडला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. पुढे काय येईल पहा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात. इथे किती होतील, 4x प्लस 3 ने करायचं आहे ना आपल्याला मल्टिप्लाय. इथे काय होतील, 6x प्लस इथे मल्टिप्लाय 3 ने करायचंय, 3y इज इक्वल टू, आता इथे मल्टिप्लाय काय करायचंय आपल्याला, 3, म्हणजे इथे काय होतील 39. ओके. आता इथे मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन थर्ड. आता आपण याला मल्टिप्लाय केलंय तर हे इक्वेशन आपण कन्सिडर नाही करायचं. आता आपण जर चेक केलं तर इक्वेशन फर्स्ट आणि हे न्यू इक्वेशन आलेलं आहे थर्ड, याच्यामध्ये साइन डिफरंट झाले. इथे मायनस आहे, इकडे प्लस आहे, कोएफिशियंट पण सेम झाले. आता पुढे आपण ऍडिशन करू शकतो. काय ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. तर फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन आहे ते आपण ऍड करूयात. पुढे पहा काय येईल, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि हे थर्ड करायचं आहे, 6x प्लस 3y इज इक्वल टू 39 आणि पुढे काय होईल, हे 10x, त्याच्यानंतर हे कॅन्सल होतील आणि या दोघांची ऍडिशन किती येईल पहा, 39 आणि 9, तर किती येतील, 40, इथे 8 येतील. 2x आणि 6x, 8x आणि इथे किती येतील, 48. आणि x इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 8 आणि x इज इक्वल टू किती येतील पहा, तर 6 येतील. x इज इक्वल टू 6, 8 1 जा 8, 8 6 जा 48. तर हे आपण x इज इक्वल टू 6 आहे या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. मी घेते फर्स्ट मध्ये पुट करूयात. पुट x is equal to 6 in equation first. इक्वेशन फर्स्ट काय आहे, 2x minus 3y is equal to 9. आता इथं x च्या जागी 6 घ्यायचे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 6 किती होतील, 12 minus 30y is equal to 9. आता पुढे पहा काय येईल, हे ॲज इट इज 12 फक्त इकडे घ्यायचे, minus 3y is equal to 9 plus 12 इकडे आल्यानंतर minus 12, minus 3y is equal to 9 minus 12, इंटिजर नंबरचे ऍडिशन. एक मोठी संख्या डिफरंट साइन असतील तर मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या लेस करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देतो, म्हणजे इथे काय होईल, -3 आणि y इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय -3 आणि y इज इक्वल टू काय येणार आहे, 1. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. सोल्युशन काय होईल आपलं, तर x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 1. तर हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. ओके. याच्यामधलंच आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहूयात, क्वेश्चन नंबर 4. नंबरचं एक्झाम्पल आहे, 5m minus 3n is equal to 19 आणि पुढे आहे m minus 6n is equal to -7. आता फर्स्ट काय करायचं आहे, हे इक्वेशन आहेत याला आपण साइन देऊयात, साइन नाही नंबर, 5m minus 3n is equal to 19 आणि हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट. पुढे m minus 6n is equal to -7 आणि हे आहे आपलं इक्वेशन सेकंड.
नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, याचे साईन चेक करूयात. साईन डिफरंट आहेत आणि याचे पण साईन सेम आहेत, इकडे पण साईन सेम आहेत. आता दोन्हीकडे साईन सेमच आहेत, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शनच करावी लागणार आहे. सबस्ट्रॅक्शन फक्त आपण चेक करूयात की आता कोइफिशियंट आपण कशाचे सेम करायचे. आता जर इथं आपण बघितलं तर इकडचे पण आपण सेम करू शकतो. इथं ऑलरेडी 6 आहे, तर या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून आपण 6 करू शकतो, किंवा इथे पण आपण काय करू शकतो, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. आपण घेऊयात की इक्वेशन सेकंड आहे, याला आपण 5 ने मल्टिप्लाय करूयात, जेणेकरून हे 5 होतील, हे 5 आणि मग साइन चेंज झाल्यानंतर कॅन्सल होतील. इथं पण आपण सेम करू शकतो. मल्टिप्लाय both sides of equation 2 by 5. इक्वेशन 2 काय आहे, m minus 6n is equal to -7. आता इथे मल्टिप्लाय केलं 5 ने तर काय येईल, 5m minus 30n is equal to -35. आणि हे आहे इक्वेशन थर्ड नवीन. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर करायचं आहे. आता कोइफिशियंट आहेत सेम झाले, साइन तर दोन्हीकडे सेम आहेत, त्यामुळे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावीच लागणार आहे. मग subtract equation second from इक्वेशन 1, याच्यामधून सबस्ट्रॅक्शन करूया. इक्वेशन 1 काय आहे, 5m minus 3n is equal to 19. त्याच्यानंतर थर्ड 5m minus 30n is equal to -35. आणि आता आपल्याला माहिती आहे की सबस्ट्रॅक्शन म्हटलं की आपण साइन चेंज करायचे. इथे 5चं प्लस आहे, हे मायनस होईल, त्याच्यानंतर हे मायनसचं प्लस होईल, हे मायनसचं काय होणार आहे, प्लस होणार आहे. आता चेक करूयात, 5m प्लस आणि -5m कॅन्सल होतील. आता इकडे काय आहे, -3 आणि +30 म्हणजे किती होतील, इथे याच्यामधून 30 मधून 3 लेस करायचे म्हणजे 27n होतील इज इक्वल टू, आणि इकडे काय येईल 19 आणि +35, इथे किती होतील पहा 64. ठीक आहे, इथे आपल्याला फायनल काय मिळालेलं आहे ऍडिशन, तर 64 आहे, हे 64. आता पुढे काय करायचं आहे, हे 27 नको आहेत आपल्याला, म्हणजे n इज इक्वल टू 64 डिवायडेड बाय 27. तर 27 प्लस 27 ए केलं तर किती येतं चेक करा, 54 आहे की 64, 19 आणि 35, 1 मिनिट, हा 54, हे 54 होईल. हा इथे पण काय होईल 54. n is equal to 54 डिवायडेड बाय 27 आणि n is equal to 2 मिळेल. हे झालं आपला आन्सर. आता ही व्हॅल्यू आपण ह्या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करूयात. पुट n is equal to 2 in इक्वेशन सेकंड, मी सेकंड मध्ये घेते, m मायनस, आता 6n आहे, यांच्या जागी काय घ्यायचं आहे, 2 घ्यायचं आहे, इज इक्वल टू -7. m इज इक्वल टू m मायनस, इथे काय होईल 12 इज इक्वल टू -7. आता हे इकडे घेऊयात, m इज इक्वल टू -7, हे प्लस -12 इकडे आल्यानंतर +12 होतील, आणि m इज इक्वल टू मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा मोठ्या संख्येचं साइन येईल, आणि m इज इक्वल टू काय येईल 5. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. मग सोल्युशन मध्ये काय येईल, सोल्युशन m इज इक्वल टू 5 n इज इक्वल टू 2, हे झालं आपलं
फायनल आन्सर. तर आता हे जे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपले बऱ्यापैकी सगळे कंडिशन आहेत, तर ते कव्हर झालेले आहेत. आपण काय पाहिलेलं आहे? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. त्याच्यानंतर ॲडिशन कधी करायची? सेम साइन असतील तर सबट्रॅक्शन करायचं आहे. डिफरंट साइन असतील तर ॲडिशन करायचं आहे. कोइफिशियंट सेम नसतील तर कोइफिशियंट सेम करून घ्यायचे आहेत. आणि मग असं केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर एक व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होतो. दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते आणि त्या दुसऱ्या व्हेरिएबलच्या मदतीने आपण एका परत रिमेनिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर हे आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मधले 4 एक्झाम्पल. तर रिमेनिंग जे एक्झाम्पल आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.